अखेर झी मराठी वाहिनीने करूनच दाखवलं. स्टार प्रवाह वाहिनीला पछाडत झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका या बनल्या आहेत. 2026 या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातील स्लॉट लीडर मालिका स्टार प्रवाह वाहिनीची जिरवली. 2026 हे वर्ष झी मराठीसाठी रोमांचक वर्ष ठरलं आहे. झी मराठी वाहिनीच्या सर्वच मालिकांचा 2026 या वर्षाच्या सुरुवातीचा TRP रिपोर्ट समोर आला आहे. झी मराठी वाहिनीच्या TRPमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत होती. अखेर आता दिवसेंदिवस होणारी वाढ झी मराठी वाहिनीला नंबर 1 वाहिनी बनण्याच्या दिशेने घेऊन चालली आहे. कारण आता सावळ्याची जणू सावली, पारू आणि लक्ष्मी निवास या मालिका वगळता झी मराठी वाहिनीच्या सर्वच मालिका या आठवड्याच्या वर्षाच्या सुरुवातीच्या स्लॉट लीडर मालिका ठरल्या आहेत. तर तेजश्री प्रधानच्या विन दोघांतलीही तुटेना या मालिकेने बऱ्याच दिवसानंतर TRPमध्ये मोठी झेप घेत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं आहे. विन दोघांतलीही तुटेना या मालिकेत सध्या सत्तापलट हा सिक्वेन्स सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने TRPमध्ये देखील सत्तापालट झालेली आहे आणि मालिकेच्या TRPमध्ये मोठी वाढ होत विन दोघांतलीही तुटेना स्लॉट लीडर ही मालिका तर बनलीच, मात्र झी मराठी वाहिनीची टॉप 2 मालिका देखील ठरली. चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट. त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका. तर नंबर 8 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 2.1 च्या रेटिंगसह. तर नंबर 7 वरती आहे पारू ही मालिका 2.5 च्या रेटिंगसह. पारू या मालिकेची ही संध्याकाळी 7 वाजताचा TRP रिपोर्ट आहे. पारू ही मालिका आता 19 जानेवारी पासून रात्री 11 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पारू या मालिकेचे TRP वरती बदलत्या वेळेचा खूप मोठा परिणाम होऊन पारू या मालिकेची TRP याहूनही कमी होणार आहे. येणाऱ्या दिवसात पारू ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते. तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.8 च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तुला जपणार आहे या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.4 ने मोठी वाढ होत तुला जपणार आहे ही मालिका स्लॉट लीडर मालिका ठरली आहे. आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 3.1 च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRPमध्ये 0.1 ने वाढ होऊन देव माणूस मधला अध्याय ही मालिका स्लॉट लीडर बनली आहे. तर नंबर 4 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका 3.6 च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये, मात्र मालिकेने तिचं टॉप 3चं स्थान गमावलं आहे. तर टॉप 3 मध्ये आहे तारिणी ही मालिका 3.8 च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या TRPमध्ये कोणताही बदल झाला नसला तरी देखील तारिणी ही मालिका स्लॉट लीडर ठरली आहे. मागील आठवड्यात तारिणी ही मालिका टॉप 2 मध्ये होती, मात्र या आठवड्यात तारिणी या मालिकेने टॉप 2चं स्थान गमावून टॉप 3 वरती आलेली आहे. तर टॉप 2 मध्ये आहे तेजश्री प्रधानची विन दोघांतलीही तुटेना ही मालिका 3.9 च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात टॉप 5 मध्ये असलेली ही मालिका आता टॉप 2 वरती आलेली आहे. मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल 0.4 ने मोठी वाढ झाली आहे. बऱ्याच दिवसानंतर विन दोघांतलीही तुटेना या मालिकेने हायेस्ट TRP मिळवत टॉप 2 मध्ये जागा निर्माण केली आहे. तसेच विन दोघांतलीही तुटेना ही मालिका स्लॉट लीडर बनली आहे. पहिल्यांदाच स्लॉट लीडर बनण्याचा बहुमान विन दोघांतलीही तुटेना या मालिकेने मिळवला आहे. तर नेहमीप्रमाणे झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी. कमळी या मालिकेने मिळवला आहे 4.1 चा TRP. कमळी ही देखील मालिका पहिल्यांदाच स्लॉट लीडर मालिका ठरली आहे. अशा प्रकारे झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका या स्लॉट लीडर बनल्या आहेत. कमळी या मालिकेने सर्वात हायेस्ट TRP तर मिळवलीच, मात्र स्टार प्रवाह वाहिनीच्या नशीबवान या मालिकेला पहिल्यांदाच क्रॉस करत स्लॉट लीडर मालिका बनली. तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच 2026 या वर्षाच्या पहिल्या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा सविस्तर TRP रिपोर्ट. या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता पुढच्या आठवड्यात या मालिकेंच्या TRPमध्ये वाढ होते की घसरण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र आता मालिकांच्या TRPमध्ये होणारी दिवसेंदिवस वाढ पाहता झी मराठी ही वाहिनी येणाऱ्या दिवसात नक्कीच महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनणार आहे. कारण झी मराठी वाहिनीवर सध्या नव्या मालिकेंचे तुफान येत आहे आणि येणाऱ्या मालिका या रंजक विषयासह आणि कलाकारांसह असणार आहेत.
आणि स्टार प्रवाह ही वाहिनी मागे पडू शकते, कारण स्टार प्रवाह वाहिनीने आधीच लोकप्रिय मालिका बंद केल्या आहेत आणि ज्या मालिका TRPमध्ये अव्वल स्थानी असायच्या त्या मालिकांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे बदलत्या वेळेचा खूप मोठा फटका बसला असून मालिकांचा TRP धपकन आपटला आहे आणि परिणामी स्टार प्रवाह वाहिनीचा देखील TRP कमी झाला आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या नवीन लॉन्च झालेल्या मालिका या TRPमध्ये खास परफॉर्मन्स करू शकत नसल्याकारणाने येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनी TRPमध्ये कमकुवत होऊ शकते आणि याचाच फायदा घेत झी मराठी वाहिनी TRPमध्ये अव्वल स्थानावर येऊ शकते. तसेच कलर्स मराठी या वाहिनीवर देखील आता बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झाल्याने बराच प्रेक्षक वर्ग कलर्स मराठीकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंवर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. स्टार प्रवाह ही वाहिनी तिचं नंबर 1चं स्थान गमावू शकते. कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे आणि लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6 या पहिल्या आठवड्याचा ओपनिंग TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.